शहादा तालुक्यातील होळ मोहिदा परिसरात बिबट्याने पुन्हा एकदा दहशत निर्माण केली आहे। दिवसा 2 पुरुषांवर हल्ला केल्यानंतर सायंकाळी बिबट्या एका घरात शिरला। यावेळी वैशाली विशाल भामरे यांच्यासह 4 लहान मुलं घरात होती। अचानक बिबट्या घरात आल्याने सर्वांची धावपळ उडाली। मात्र आईच्या धाडसामुळे मोठी दुर्घटना टळली। वैशाली भामरे यांनी स्वतःचा विचार न करता 4ही मुलांना सुरक्षितपणे बाहेर काढलं। या प्रयत्नात त्या जखमी झाल्या। त्यानंतर त्यांनी घर बंद करून बिबट्याला आतच अडकवून ठेवलं आणि या घटनेची माहिती मिळताच वन विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले। सुमारे 2 तासाच्या अथक प्रयत्नानंतर बिबट्याला पिंजऱ्यात पकडण्यात आलं। त्यानंतर परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे। नेहमीप्रमाणे सकाळी शेतात जातो पाणी बघण्यासाठी। शेतात ऊसामध्ये पाणी चालू आहे। पाणी बदलत असताना मी उभा होतो। उभ्या बिबट्याने माझ्यावर हल्ला केला। 3-4 वेळेस आमची झुंज झाली त्याच्यासोबत, बिबट्यासोबत। मग त्याच्यानंतर मी त्याला टाकून पळालो शेतात। किती वाजता? ही 7:45 वाजता सकाळी। दरम्यान बिबट्यांच्या वारंवार होणाऱ्या हल्ल्यांमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण कायम आहे। वन विभागाने परिसरात गस्त वाढवून नागरिकांच्या सुरक्षेसाठी ठोस उपाययोजना कराव्यात अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे।